अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। मी सध्या मंदिरात उभा आहे। मंदिरामध्ये जर पाहिलं तर फुलांची आरस जी आहे ती करण्यात आलेली, मोठी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। जर दुसरीकडे जर पाहिलं तर महिलांची रांग जी आहे ती वेगळी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात बाजूला जी आहे ती पुरुषांची जी आहे ती वेगळी रांग जी आहे ती भाविकांची करण्यात आलेली आहे। भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती सिद्धिविनायक मंदिरात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहिलं तर पहाटे 3:15 काकड आरती जी आहे ती झालेली पाहायला मिळाली। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी ट्रस्टी आपल्यासोबत दिशा बोलणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीची तयारी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि भाविकांना कशा पद्धतीने दर्शन मिळणार? सकाळी मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून 12:30 ते 1:30 मध्ये आपली काकड आरती झालेली आहे। लाईनबद्ध अगदी हे करून महिला वर्ग सगळ्यात जास्त भाविक वर्ग सगळ्यात जास्त आला। 75% सकाळपासून त्यांचं इथे येणं चालू आहे आणि त्यांना दर्शन लाईनीमध्ये सुव्यवस्था करून चालू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पुढे पाहिलं तर पावसाळा सुरू आहे आणि पावसामध्ये देखील अनेक भाविक जे आहेत ते येत असतात, त्यांची कशी व्यवस्था केली? नाही, हा जो आजचा जो तुम्हाला वाटतोय की अंगारका संकष्टी हा जो आहे तो एक उत्सव आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये बाप्पाबद्दल भरपूर प्रेम आहे। त्या कारणाने प्रत्येक त्या उत्साहाने येतात आणि तोच उत्सव बाप्पाचं दर्शन घेऊन घरी जातात। तर सिद्धिविनायक मंदिरात जे आहे ते आनंदाचं उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेराचा अथर्व अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।